विद्यार्थी मित्र हो, आज पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 9 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली। या परीक्षेमध्ये संभाव्य उत्तरं नेमकं काय असतील या पेपर क्रमांक 1 ची प्रथम भाषा व गणित विषयांची संभाव्य उत्तरे आपण इथं पाहणार आहोत आणि तुम्हाला किती गुण पडतील याचा तुम्हाला त्यामुळे अंदाज येणार आहे। पहा, प्रश्न वाईज आपण पाहूया। माझ्याजवळ इथं संच सी आहे आणि तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे। विभाग 1 मराठी, प्रश्न क्रमांक 1, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा। आता याचं योग्य उत्तर अहिल्याबाई असं वाटत आहे। थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे हा, बहिणाबाई की अहिल्याबाई यामध्ये। हे कंस, मामा, नारद मुनी हे दोन्ही अलंकारिक शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 2 पहा, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा। तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट याला आपण काय म्हणतो? दंतकथा। पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा। तर सिंहाची जाळी हा चुकीचा पर्याय आहे। पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा। तर वेब आंतरजाल ही चुकीची जोडी आहे। डिस्क तबगडी योग्य आहे। युजर वापरकर्ता आणि 3D त्रिमिती बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 5 ते 7 यासाठी हा उतारा वाचायचा आहे आणि हा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं कळणार आहेत। आता या उतारा वाचण्यात वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट त्या प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे। तर प्रश्न क्रमांक 5 आहे, माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? तर विचाराने। बाह्य म्हणजे दिखाऊ सौंदर्य। प्रश्न क्रमांक 6, वरील उतारातील विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? तर पहा, शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात हे चुकीचं विधान आहे आणि याचं उत्तर देखील इथं दिलेलं आहे। पहा, शरीर शृंगारण्यासाठी परिश्रमाची आवश्यकता नसते। पुढचा प्रश्न, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे? तर मेहनत करणे म्हणजेच परिश्रम करणे। प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी सूचना। इथं कविता दिलेली आहे आणि या कवितेवरती खाली प्रश्न दिलेले आहेत। आठवण कुठे लपलेली नसते। आता हा सुद्धा थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे, परंतु वसंतातल्या मोहरात हे योग्य उत्तर आहे, कारण इथं दिले वसंतातल्या गुलमोहरात म्हणजेच हे योग्य उत्तर आहे। पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे? तर तन्मय। तन्मय या शब्दाचा अर्थ आलेला आहे धुंद होणे असा। प्रश्न क्रमांक 10, आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले? कारण आठवणी या दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून। पहा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा। गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा। तर उठविसी हे क्रियापद आहे। प्रश्न क्रमांक 12, खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा। आता पुल्लिंगी शब्द पोळी, थाळी, माळी आणि चाळी। तर माळी हा पुल्लिंगी शब्द आहे। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा। आता वचन प्रकार, लिंबू एकवचनी आहे, मूल एकवचनी, संत्रे एकवचनी, इथं अनेकवचनी देव आहे। प्रश्न क्रमांक 14, खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा। उद्देश्य म्हणजेच मानसीचा धाकटा मुलगा। प्रश्न क्रमांक 15, पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द दिलेले आहेत? मानव निर्मित हा एक अशुद्ध शब्द आहे आणि ग्रामगीता हा एक अशुद्ध शब्द आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 2 हे योग्य उत्तर आहे।
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 16 ते 18 साठी पहा. सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्णसाठी योग्य पर्याय निवडा. पहा आता 16 ते 18 तीन प्रश्नांची उत्तरं मिळून इथं आपल्याला लिहायची आहेत. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंबटिंब आले होते. तर इथं मल्ल आपण पाहूया. मल्ल आले होते. त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती आणि प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी. आता या एका शब्दावरून पिळदार शरीरयष्टी आपल्याला या तिन्ही वाक्यांचा बोध होतो, लक्ष वेधून घेत होती. पुढं प्रश्न क्रमांक 19. खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे. ती म्हण शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आता बघा, खाव्या अंदिली धार म्हणजेच दिव्याखाली अंधार. म्हण कोणती आहे? दिव्याखाली अंधार. म्हणजेच काय? भपका मोठा पण प्रत्यक्षात वागणूक मात्र शून्य. त्याला आपण दिव्याखाली अंधार असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 20. खाली दिलेल्या शब्दाचा अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्याय निवडा. शरण जाणे म्हणजेच काय? नाक घासणे. नाक घासणे. खाली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवावं. त्या शब्दातील शेवटचे अक्षर निवडा. आता इथं गवंजतर म्हणजेच गरजवंत हे अक्षर होते. गरजवंत आणि शेवटचं काय येणार मग? त. पर्याय क्रमांक 2. पुढे प्रश्न क्रमांक 22. कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश म्हणजे प्रचिती म्हणजेच त्याचा अनुभव. खाली इथं पहा, योग्य अक्षर क्रमानं घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आरास. दुसरा होईल आरती. तिसरा शब्द होईल आसन आणि चौथा आरंभ. प्रश्न क्रमांक 24. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. या ओवीची रचना कोणी केलेली आहे? संत शेख मोहम्मद यांनी केलेली आहे. पहा, विभाग 2 गणित. आता या विभाग 2 चे आपण आज फक्त उत्तर काय असतील हे पाहूया आणि याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी देईन. प्रश्न क्रमांक 26. 26चं उत्तर आहे पहा, 38 आयताची परिमिती 38 सेंटीमीटर आणि बाजू लांबी 12 सेंटीमीटर. तर ते आयताचे क्षेत्रफळ किती? पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे, 84 सेंटीमीटर. पुढे 27. जर m बरोबर 4 आणि n बरोबर 2 तर m गुणिले n अधिक m भागिले n किती? तर आता ही प्रोसेस आहे पहा. आधी भागाकार करायचा, नंतर गुणाकार बेरीज वगैरे जर केली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10. प्रश्न क्रमांक 28. जॉनने 2 रिम कागदांपैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरली. आता एक रिम मध्ये 40 डझन असतात म्हणजे एक रिम त्यानं पूर्ण वापरली, एक रिम 40 डझन राहिले. आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? कागद खराब झाल्यानंतर पहा 3 ग्रोस. तुम्हाला दस्ता, ग्रोस, रिम यामध्ये किती कागद असणं हे माहीत असणं गरजेचं आहे. याचं उत्तर मी तुम्हाला नंतर सविस्तर देईन. प्रश्न क्रमांक 29. 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती? तर याची 2 उत्तरं होऊ शकतात. एक म्हणजे 400 दशक, 40 शतक. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1/3. खाली दिलेल्या पदावलीत चौकटीतील अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 अधिक, गुणाकार, वजा आणि भागाकार ही चिन्हे येतील. प्रश्न क्रमांक 32. 6, 3, 0, 7 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती?
तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. आयुषने 4.25 लाख रुपयाचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? पहा, सरळ इथं तुम्हाला बेरीज करायची आहे आणि ही बेरीज केल्यानंतर हे उत्तर तुम्हाला सापडेल. 4,40,250. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. 717 वजा इथं रिकामी जागा आहे बरोबर 2/51. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 19/51. या 7ला 3 न गुणायचं आणि 17लाही 3 न गुणायचं आणि वजा 2 केलं तर 19/51. प्रश्न क्रमांक 35. सई दररोज सकाळी 212 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेच्या 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते? तर 560 मीटर. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला? आता तुम्ही जर वेळ काढला तर त्या गाडीला 27 तास 55 मिनिट एवढा वेळ लागेल. 37. प अधिक 4 ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प अधिक 18. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. एक कपाट 5,650 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयांस विकल्यास होतो, तर कपाटाची खरेदी किंमत किती? तर पहा इथं खरेदी किंमत काढलेली आहे मी. खरेदी किंमत होत आहे पर्याय क्रमांक 4 7,000 रुपये. कसे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगू. प्रश्न क्रमांक 39. 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील? 200 गुणिले 40 म्हणजेच 8,000 होतील, म्हणजेच 500च्या 16 नोटा. पुढं, खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढं प्रश्न क्रमांक 41. शामरावांनी दुकानातून 1425 रुपयांचा किराणा घेतला. त्याने दुकानदाराला 5 रुपये, 10 रुपये आणि 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली, तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? म्हणजेच एकूण नोटा 1485 भागिले एकूण नोटा काढायच्या आणि पर्याय आहे 4. 36 नोटा एकूण त्यांनी दिल्या, म्हणजे प्रत्येकी 9 म्हणजे 36. 42. एका संख्येला 25ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 होते. जर त्याच संख्येला 30ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 3 गुणिले 5/7 होईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? तर 450ची जर 36% काढलं तर त्याचा उत्तर येतो 162. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी, आता त्रिज्या ही वर्तुळाच्या जीवेच्या निम्मी असते, म्हणजेच 7.5 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 46. 60च्या संख्येचे विभाजन हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? आता जर 60चे विभाजक काढले आणि 75चे विभाजक काढले तर तुम्हाला समजेल की हे विभाजक 60चे विभाजक हे 4ने जास्त आहेत. 47. खाली दिलेल्या संख्येच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ संख्यांच्या जोड्या पर्याय क्रमांक 3 एकानेच भाग जाणाऱ्या
त्याच संख्येने भाग जातात त्या समूह संख्या. पुढं प्रश्न क्रमांक 48 पहा. 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती येईल? तर याचा गुणाकार येईल 0.0028. 49. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7 ठिकाणी कापावी लागेल. 120 चे 15% बरोबर येणाऱ्या उत्तराचे 12% तर किती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीत लघुकोनांची संख्या ही विशाल कोनांपेक्षा कितीने जास्त आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या. 13,500 म्हणजेच किती? 12,000 म्हणजेच 12,750. पुढं 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी असत्य विधान कोणते? आता हे असत्य विधान पहा. त्रिमितीय वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूंची घडण होय, हे असत्य विधान आहे. पहा, एक घड्याळ 4,560 रुपयांस विकले तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत किती? योग्य पर्याय 5,030. प्रश्न क्रमांक 57. 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद म्हणजेच किती? तर याचं उत्तर येत आहे 4,935 सेकंद. पुढचा प्रश्न. 58,721 मधील दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? याचं उत्तर आहे 1/400 पट आहे. पुढचा प्रश्न. 54,718 मधील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? आणि याचं योग्य उत्तर आहे 5 लाख. 5, 0, 4, 8 व 6 या अंकी हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8 निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या 3च संख्यांना भाग जातोय, पहिल्या संख्येला भाग जात नाही. रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्यावर सर्व साखर 940 रुपयांना विकली, तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर याचं उत्तर आहे 59 रुपये त्याला तोटा झालेला आहे. 37 गुणिले 27 केल्यानंतर आलेल्या रकमेतून 940 वजा करायचे. दर साल दर शेकडा 12.5% दराने 6,000 रुपयाचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 वर्ष. प्रश्न पुढचा. आरोहीने दुकानातून 17 रुपयांची दही, 72 रुपयांचे दूध व 56 रुपयांचे पनीर घेतले, तर दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? याचं उत्तर आहे 144.75. 23 किलोग्रॅम अधिक 500 प्लस 21 किलोग्रॅम अधिक 750. सरळ आपल्याला इथे बेरीज करायची आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढं दिलेलं गणित आहे, याची बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यानंतर तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर मिळेल. पुढं पहा. प्रश्न क्रमांक 67. पहा, या सगळ्यांची पाया समासानंतर सगळ्यांची काय करायची आहे? आधी क्रमानं मांडणी करायची आणि पहिला आणि मधला अपूर्णांक यांची बेरीज येते 14/4 आणि त्याचं पुन्हा भाग गेल्यानंतर 7/2 हे योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न. शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्राम आणि अर्धा किलो टोमॅटो, 30 रुपये प्रति किलोग्राम 1.5 किलो कांदे व 56 रुपये प्रति किलो क्रमाने 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली, तर त्या बाजारात एकूण किती रुपये खर्च केले त्याने?
तर याचं उत्तर आहे 137 रुपये 50 पैसे. शाळेतला वार सोमवार दिनांक 2 मे 2022 रोजीपासून 32 दिवसांनी सुट्टी लागली तर गुरुवार येतोय पहा. पुढचा प्रश्न, राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपयेचा नफा अथवा तोटा झाला. पहा, 58,000ला घेतली आणि 64,000ला विकली म्हणजेच त्याला 5,750 रुपयाचा नफा झालेला आहे. पुढील प्रश्न, इष्टिका चितीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात. पर्याय क्रमांक 1 6 पृष्ठे आणि 12 कडा असतात. प्रश्न क्रमांक 72 यामध्ये पहा किती त्रिकोण होत आहे तर 11 त्रिकोण इथे होत आहेत. पुढील प्रश्न, दर साल दर शेकडा 8% दराने 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होणार आहे 560 रुपये. प्रश्न क्रमांक 74 आणि 75 अतिशय सोपे आहेत. पहा, इथं पक्षी दिलेले आहेत आणि प्रमाण दिले. पहा, एक चित्र बरोबर 4 आणि प्रश्न काय विचारलेला आहे, पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर सुतार पक्षी इथं 3 म्हणजे 3 चोक 12 आणि इथं 1 2 3 4 5 6 7 7 चोक 28 12 आणि 28 28 मधून 12 गेल्यानंतर किती राहिले 16 म्हणजेच पोपटांची संख्या 16ने जास्त आहे. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे. आता एकूण पक्षी पाहिले तर 80 आहेत आणि 80चं शेकडा प्रमाण जर काढलं 12चं तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे 20%. मित्रहो, तुमच्या माहितीसाठी ही उत्तरं दिलेली आहेत. या सर्व उत्तरांचं स्पष्टीकरण मी पुढील व्हिडिओ देणार आहे आणि यासाठी नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि पेपर 2ची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. इयत्ता 8वीची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टीचे एक्सप्लेनेशन दिलं जाईल. धन्यवाद.